वर्ण कोडोली आपला एक प्लेअर आपण पाठवून द्यायचंय. चला आता ही मेगा फायनल आहे. इतक्या शांततेत मात्र या मेगा फायनलची सुरुवात होऊ शकणारच नाही. प्रेक्षकांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या मेगा फायनल साठी झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात या मेगा फायनलची होईल सुरुवात. अँड्री आपला एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्यायचंय. वर्ण कोडोली. सहा षटकांचा सामना, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. जोरदार टाळ्यांच्या गजरात मात्र या श्रीनाथ प्रतिष्ठान चषक 2024च्या मेगा फायनलला आपण सुरुवात करूया. विनंती आहे सर्वांना, या मेगा फायनल साठी होऊन जाऊ द्या. एकदा जोरदार टाळ्या. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आपण जर पाहिलं तर 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती अर्थातच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला वंदन करून केली जाते. 6 ओव्हरची मॅच, 5 ओव्हर सांगितलं, ठीक आहे. 5 ओव्हरची मॅच. पॉवर प्ले किती, 1 की 2? एकच ओव्हर, 2 ओव्हर. 5 ओव्हरचा हा मेगा फायनलचा सामना. 2 षटकं जी आहे ती पॉवर प्लेची षटकं. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल्य मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आगतम स्वागतम सुस्वागतम. पश्चिम महाराष्ट्रातील मानाचा चषक हिंदू नाथपंथी डबरी गोसावी समाज यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा या श्रीनाथ प्रतिष्ठान चषक 2024चा मेगा फायनलचा सामना. एका बाजूला वारणा कोडोली तर दुसऱ्या बाजूला 32 शिराळा. मॅचचा पहिला बॉल, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अभिषेक आणि आकाश. पहिलाच बॉल ऑन साइडला भिरकावून दिलाय. फिल्डर तिकडे आहेत परंतु बॉल जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉल वरती ठोकला जातोय ते मात्र खणखणीत चौकार.
समाचार घेतलाय, षटकार ठोकलाय. संख्या डबल डिजिट मध्ये. इथे मात्र स्क्वेअर ड्राईव्हचा फटका, फिल्डरच्या हातामध्ये बॉल चाललाय. पुन्हा एकदा जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. शेवटच्या बॉलवर मात्र धावांसाठी केली जाणारी धावाधाव आणि दिवसा ढवळ्या झालेली धावांची चोरी आपण पाहिली. सिंगल धावेसोबत पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस बिनगडी बाद 12 धावा. डबल डिजिट मध्ये मात्र हे धावफलक, दुहेरी अंकामध्ये हे धावफलक. पहिल्या षटकातून आले 12 धावा. चांगली सुरुवात करतोय वारणा कोडोळी संघ. बत्तीस शिराळा संघाचं म्हणायचं झालं तर नागपंचमी हा संघ बत्तीस शिराळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सांगली जिल्ह्यातील या बत्तीस शिराळा संघाचं मात्र आज मेगा फायनल मध्ये आगमन झाले. पहिल्या मॅच मध्ये आपण जसं पाहिलं की मुंबई संघाला त्यांनी धूळ चारली. वडाळा विरुद्ध शिराळा ती मॅच आपण पाहिली. अतिशय रंगतदार मॅच. उपांत्य फेरीचा सामना कसा असावा, सेमीफायनलचा सामना कसा असावा, तर त्याचं हे जिवंत उदाहरण मगाशी आपण पहिल्या सेमीफायनल मध्ये पाहिलं होतं. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ या मॅच मधून संपला. मेगा फायनल आपण पाहत आहात. श्रीनाथ प्रतिष्ठान चषक 2024. एक ओव्हर अखेरीस 12 धावा. संदीप माळी, सागर माळी नंतर मात्र बॉलिंग मार्क वरती स्वर्गीय वेणुताई चव्हाण स्मारक एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी पंचांच्या डाव्या बाजूने 10 ते 12 पावलांचा रनअप, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत, पिपाण्या वाजतायत, कारण ही आहे मेगा फायनल. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल थोडंसं मात्र क्रॉस द लाईन येऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये डाऊन द लेग साइड. इथे मात्र पंचांच्या माध्यमातून लागू केला जातोय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22. अर्थातच व्हाईट बॉल, स्लोअर चेंडू, अवांतर धाव, अतिरिक्त धावसंख्या, एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये. अतिरिक्त धावेने सुरुवात केली आहे. हा बॉल मात्र पुन्हा हाताळावा लागेल संदीप माळीला. यावेळेला चांगली पिचिंग पाहायला मिळते. ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल लॉंग ऑन कडे पाठवलाय स्ट्रेट बॅटेड फटक्यासोबत. 2 धावांचा होतोय प्रयत्न, तिकडे मात्र थोडंसं मिसफिल्ड. हातातला बॉल मात्र निसटतो. परिणामी मात्र 2 धावा फलंदाजांच्या माध्यमातून घेतल्या जातात. आकाश आणि अभिषेक. मैदानात कोणी जायचं नाहीये, मैदानामध्ये कोणीही जायचं नाहीये. मॅच थांबवायची नाहीये. Disconnected. आमच्या पदाधिकाऱ्यांना विनंती, आपण मैदानातून सगळ्यांना कृपया बाहेर घ्या. या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचा गालबोट लागण्याचा प्रकार इथे झाला नाही पाहिजे. सामना त्वरित चालू होईल. मैदानातून सगळ्यांनी कृपया बाहेर या. मैदानात कोणी दंगामस्ती करायची नाहीये, अन्यथा आयोजकांच्या वतीने कायदेशीर कारवाई केली जाईल. इथे खाली जे प्रेक्षक बसले सगळ्यांनी कृपया गॅलरी
चला आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर जो काही दंगा चालू आहे थांबवायचा नाही, एका बाजूला घ्या, एका बाजूला घ्या प्लीज. तुमच्यामुळे मॅच तिकडे थांबली आहे. सर 2 मिनिटं 2च मिनिटं. सर इकडे कॉमेंट्री बॉक्स समोर सगळ्यांनी कृपया एका बाजूला या. अनिल इंगवले सगळ्यांना बाजूला घ्या प्लीज इकडनं. सगळ्यांनी तिकडून उठा प्लीज आणि गॅलरीमध्ये बसा. इथून पुढे परत कोणताही वादविवाद नकोय. आपल्याला वारंवार सांगितलं जातंय तिकडून आपण उठायचंय आणि मागे गॅलरीमध्ये बसायचंय. चला मॅच सुरू करायची. संदीप माळी पुढील चेंडूसाठी मात्र पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. वर फुल टॉस बॉल. यावेळेला बॅटची इनसाइड एज घेतली. चेंडूने बॉल चालला शॉर्ट स्क्वेअर लेगकडे. इतकं चांगलं आयोजन आपण या मैदानावरती केलेलं आहे. इथे उजव्या बाजूला आमच्या स्टेजच्या उजव्या बाजूला सुद्धा बाउंड्रीच्या जवळ जे प्रेक्षक बसले सगळ्यांनी कृपया पाठीमागे गॅलरीवर बसून घ्या. आपल्याला वारंवार विनंती करतोय, नाहीतर अन्यथा आयोजकांच्या वतीने कायदेशीर कारवाई केली जाईल. चेंडू यावेळेला स्टेप आउट झाले. 2 पावलांचा वापर मात्र त्या ठिकाणी केला. बॅट थोडीशी मात्र उशिरा भिरकावली गेली. एक सिंगल धाव त्या ठिकाणी घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. धावसंख्येकडे थोडंसं लक्ष टाकूया कारण बराच वेळ सामना थांबला होता. धावसंख्या आपण जर पाहिली तर 18 धावा, एक वाईट 2 दुहेरी धावांचे फटके, एक सिंगल आतापर्यंत या ओव्हरमधून, एकंदरीत 6 धावा. यावेळेला मात्र ओव्हर दी कव्हर सुंदर फटका, नजाकत पाहायला मिळते. क्रिकेटिंग शॉट, कॉपी बुक स्टाईल फटका, लेफ्ट हेड कव्हर ड्राईव्ह, बाउंड्री लाईनच्या पलीकडे या 4 धावा, चौकार. एक्सिलेंट बॅटिंग, गुड स्टार्ट बाय वारणा कोडोली. संदीपचा पुढील बॉल. यावेळेला मात्र मोठा फटका सजवण्याच्या प्रयत्नामध्ये पुल करायचा होता, परंतु व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. लेग स्टिकच्या थोडंसं बाहेर क्रॉस द लाईन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आणखीन एक अतिरिक्त धावेची भर पडते स्कोर कार्डवर. स्कोर जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय तो 23 धावा. 4 चेंडू पूर्ण, 2 बॉल अजूनही शिल्लक संदीपच्या ओव्हर मधले. सुंदर चेंडू, ही चांगली लाईन आहे, ही खूप चांगली लेंथ सुद्धा आहे. रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. अतिशय उसळता चेंडू आपण पाहिला, बॅक ऑफ गुड लेंथ. त्यावरून मात्र टप्पा पडल्यानंतर थोडीशी अतिरिक्त उसळी चेंडूला प्राप्त होत ऑफस्टंपच्या बाहेरच्या लाईन वरून मात्र बॉल पुढे सरकलाय. यावेळेला सफल होण्याची गरज होती फलंदाजाला. बॉलच्या मेरिटवर मात्र फटके तुम्हाला खेळावे लागतील. चांगले कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तुम्हाला खेळायचंय. आणि दरम्यान इथे मात्र मिस टाइम शॉट थोडम्यानचा फिल्डर बॉलवरती लॉंग स्टॉपकडे बॉल जात असताना आडवा येतोय. आणखीन एक सिंगल रन येते. 5 बॉलचा खेळ मात्र होतोय पूर्ण. ओव्हरची समाप्ती, माफ करा, ओव्हरची होते समाप्ती, कारण मध्ये एक डॉट बॉल आला आणि त्यानंतर मात्र एक सिंगल रन. अशा पद्धतीने हे शेवटचे 2 बॉल पूर्ण झाल्यानंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिलं तर अवघ्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा प्रति षटकाची सरासरी स्कोर कार्डवरती धावा झाल्या. बिनगडी बाद 24 धावा. या अगोदरही आपण जर पाहिलं तर वारणा कोडोली संघ त्यांची जी मात्र ओपनिंग पेअर आहे, सलामीची जोडी आहे, ती अतिशय अनबिटेबल राहिली आहे. अगोदरच्या स्पर्धेतला त्यांचा प्रवास कसा राहिला हे आम्हाला माहित नाही, कारण आम्ही 3 दिवस या स्पर्धेला सुरुवातीला जुळलो नव्हतो. परंतु मागील 2 दिवसांपासून म्हणजे काल आणि आजचा दिवस जर आपण पाहिला तर वारणा कोडोली टीमच्या ओपनिंग पेअरनं खूप चांगली दर्जेदार अशी बॅटिंग केली आहे. मोठी पार्टनरशिप बिल्ड करण्यामध्ये मात्र हे दोन्ही फलंदाज यशस्वी राहिलेत, आकाश आणि अभिषेक. दरम्यान बॉलिंग मार्कवरती अनिल येतो. 3ऱ्या षटकात अनिलच्या हातामध्ये ही ओव्हर.
ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय ते मात्र आकाश आतापर्यंत 5 धावांवरती, तर दुसऱ्या बाजूने अभिषेक 17 धावांवरती वैयक्तिक बॅटिंग करत असताना 12 धावांची सरासरी 24 धावा या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 ओव्हरचा हा सामना. पॉवर प्लेची दोन्ही षटकं आता मात्र समाप्त झाली आहेत, त्यामुळे इथून पुढे फलंदाजांना थोडंसं काळजीपूर्वक फलंदाजी करावी लागेल. यावेळेला पहिलाच बॉल उडवून लावलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईन वरून सीमारेषा पार, येतोय षटकार. बॉलवर चढवला हल्ला, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लॉफ्ट केलं बॉलला. यावेळेला मात्र लांबी तितकीशी गाठू शकलेला नाहीये, फ्लॅट शॉट होता. 3 धावा तर घेण्याची संधी त्या ठिकाणी नक्कीच आहे व 3 धावा इथे अगदी सहज पूर्ण केल्या गेल्या. बराच लांब राहिलेला हा बॉल होता क्षेत्ररक्षकापासून. बॉलवर पोचण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र शरीराचा वेध घेत बॉल मात्र रस्ता बदलतो, तोपर्यंत लॉंगॉनचा फिल्डर तिकडे बॉलला अडवण्यासाठी धावला. अतिशय चपळतेने मात्र त्या 3 धावा अभिषेक आणि आकाशने पूर्ण केल्या. चांगल्या स्थितीमध्ये आज वारणा कोडोळीचा संघ पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 33 धावा सध्याच्या घडीला वारणा कोडोळी टीमच्या खात्यामध्ये. षटक क्रमांक 3. यावेळेला थोडीशी लवकर बॅट भिरकावली, बॉल थोडासा खेळपट्टीवरती आता थांबून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर पिचिंग झाल्यानंतर मात्र बॉल जो आहे तो थोडासा थांबतोय आणि मग ट्रॅव्हल होतोय. त्यामुळे आता मात्र जर पाहिलं तर बॅट अगोदरच भिरकावली जाते, बॉल मागून येतोय. यावेळेला पुन्हा एकदा तसंच काहीसं झालेलं पाहायला मिळालं. इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी. चौकार. या चौकारानंतर मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली 37 वर. बॉल झालेत या ओव्हर मधले 4. एक षटकार, एक तिहेरी, एक डॉट, एक चौकार, असं हे 4 बॉलचं विश्लेषण. याही वेळेला फुल टॉस बॉल बोरर चेक दिलाय. त्या बोरर चेक वर मात्र काय घडलंय, पकडला जातोय झेल आणि समाप्त होईल फलंदाजाचा खेळ. बंद कर. सुंदर झेल तिकडे, मात्र काय एफर्ट्स लागले क्षेत्ररक्षकाने. पहिला धक्का लागेल वारणा कोडोली टीमला. अभिषेक आउट होऊन माघारी परतलाय. सजन भाऊ जरा इकडे जे प्रेक्षक बाउंड्रीवरती उभे त्यांना थोडं मागे घ्या सगळ्यांना प्लीज. सगळ्यांनी 32 वेळा आपण सगळ्यांनी तिकडनं मागे आलं तर तुम्हाला पेनल्टी लावली जाईल. सगळ्यांनी गॅलरीमध्ये येऊन बसा. आकाश माळी. व्हाईट बॉलचा इशारा होतो. नवीन ओव्हरची मात्र इथे सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. 38 धावा. यावेळेला मात्र हवेत बॉल चाललाय पुन्हा एकदा त्याच दिशेला जिथे मात्र विकेट आली होती तिथेच मात्र पुन्हा एकदा या वेळेला मात्र मिळतोय अजून एक विकेट.
चौथ्या ओव्हरसाठी नवीन गोलंदाजी मार्कवरती संदीप माळीचं मात्र वैयक्तिक दुसरं षटक आहे. बॉल मात्र पायाचा वेध घेतो. चोरट्या धाबीच्या प्रयत्नात आहेत फलंदाज. रनआउटची संधी त्या ठिकाणी मात्र होऊ शकली असती, परंतु थोडंसं लेझी राहिलं. गोलंदाज बॉलवर फलतुरीमध्ये धावून न झाल्यानंतर मात्र पोचणं तितकं सोपं नव्हतं. एकदाच्या स्वरूपातली का होईना, परंतु एक धाव तिकडे मात्र काढली गेली ती फलंदाजांच्या माध्यमातून. वारणा कोडोळी संघ आज चांगल्या स्थितीमध्ये या मॅचला घेऊन मेगा फायनल आपण पाहत आहात. श्रीनाथ प्रतिष्ठान चषक 2023. यावेळेला पुन्हा एकदा मात्र समोरच्या दिशेने आक्रमण. ओव्हर दी अंपायर झोड. बॉल चालला हवेत. नो मॅन्स लँड मध्ये. थोड्या वेळासाठी वाटलं कॅच होईल की काय, परंतु 2 धावा. पंचांना न विचारता कोणीही मैदानाच्या जर आतमध्ये गेलं तर ज्या टीमचा प्रतिनिधी पंचांना न विचारता मैदानाच्या आतमध्ये जाईल त्याला 5 धावांची पेनल्टी आहे. चांगला बॉल इकडे मात्र पाहायला मिळतो. वेळासाठी असं आपण अपेक्षित करत होतो की यष्टांच्या वरून ट्रॅव्हल झालं की काय, परंतु पंच आपला निर्णय तिकडे कळवत आहेत. व्हाईट बॉल. स्वैर चेंडूची घोषणा. कॅच होऊ शकली नाहीये. विकेटचं जीवनदान त्या ठिकाणी फलंदाजांना मिळालेच. 2 धावा त्या बॉलवर त्यांनी घेतल्या. त्यातल्या त्यात हा व्हाईट बॉल एक अतिरिक्त रन मात्र स्कोर कार्डवर. म्हणजे नशिबाची साथ आज वारणा कोडोळी संघाची जोरदार आहे. लक फॅक्टर मात्र अतिशय वेगात काम करतोय, अतिशय जोरात काम करतोय. 2 विकेट्स. फेंड्री आउट होऊन माघारी परतला. त्यानंतर मात्र आता मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर फलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत अमर आणि अमर सोबत आकाश. संदीप ऑन मार्क. आतापर्यंत संदीपच्या ओव्हर मधले 4 चेंडू पूर्ण, त्यामध्ये एक व्हाईट बॉल आहे, म्हणजे 3च बॉल. यावेळेला पुन्हा एकदा स्वीपर कव्हर वरती आहे फिल्डर. स्ट्रेट इन टू दी बास्केट. सरळ खेळाडूच्या हातामध्ये हा बॉल. अमर आउट. विकेटचं पतन. वारणा कोडोळी संघाला 3रा धक्का. माघारी परततोय. 3रा धक्का लागतोय वारणा कोडोळी टीमला. सुरुवात तर चांगली केली, परंतु त्यानंतर आपण जर पाहिलं तर विकेट लगातार येताना आपल्याला पाहायला मिळतात. एकामागोमाग एक फलंदाज आउट होताना आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडूंचा खेळ संपला. 42 रन्स ऑन दी बोर्ड. आतापर्यंत हे 4थं षटक प्रगतीपथावर. यानंतर आणखीन एक ओव्हर. 5 ओव्हरचा हा महाअंतिम सामना आपण पाहतोय. श्रीनाथ प्रतिष्ठान चषक 2024 मध्ये एक भव्य स्पर्धा. गेली 5 दिवस या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावरती रंगते. हिंदू नाथपंथी डगरी गोसावी समाजाच्या अंतर्गत मात्र या स्पर्धेचं आयोजन. श्रीनाथ प्रतिष्ठानच्या वतीने एक भव्य स्पर्धा आपण पाहू शकाल. यावेळेला स्वीट साऊंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट. मिड विकेट मध्ये उंची चांगली, लांबी कमी, परंतु कॅच हातातून निसटलाय. सहज झेल त्या ठिकाणी टिपण्याची संधी होती. बराच उंच गेलेला बॉल मात्र हवेत हरकत खाली येत होता. त्यावेळेला मात्र फिल्डर बॉलच्या खाली आलेले असताना हा कॅच ड्रॉप करतायत. 2 धावा. जीवनदानासोबतच या 2 धावा ज्या आहेत त्या धावफलकावरती अंकित केल्या जातील. स्कोर जर आपण पाहिलं तर या देवरी धावेसोबत पुढे सरकतोय. 3 गडी बाद 44 धावा. एक बॉल या ओव्हर मधला आतापर्यंत शिल्लक राहिलेला पूर्ण करावा लागेल गोलंदाजाला. बॉलिंग मार्क वरती आहे संदीप माळी. वैयक्तिक 2रं षटक संदीप माळी याचं. त्यावेळेला मात्र फटका मिस झालाय. शरीराचा वेध घेत मात्र लेगबाईच्या स्वरूपातल्या ही धावा आज खूप महत्वाच्या मानतील वारणा कोडोळीचे फलंदाज. एका सिंगल धाबेसोबत 4थ्या षटकाचा खेळ मात्र समाप्त होतो. लेगबाईच्या स्वरूपात आलेल्या
या एकेरी धाबेसोबत मात्र संघाची धावसंख्या झाली ती 45 धावा. या ओव्हरमधून आले एकंदरीत 7 धावा. धावसंख्या झाली 45. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर श्रीनाथ प्रतिष्ठान व हिंदू नाथपंथी दगडी गोसावी समाज कारवे कराड आज संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून हिंदू नाथपंथी दगडी गोसावी समाजाचे हे सर्व खेळाडू या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल कराड नगरीच्या मैदानावरती आले. जवळपास 32 संघांचा खेळ या 4 दिवसांमध्ये रंगला आणि त्या 4 दिवसांमध्ये आलेल्या 32 संघांमधून आपण जर पाहिलं तर 4 संघ जे आहेत ते प्रत्येक दिवसातून सेमीफायनलसाठी मात्र क्वालिफाईड झाले. त्यामधून आपण जर पाहिलं तर कालचा दिवस मुंबईचा संघ आणि सोबतच आपण जर पाहिलं तर क्वालिफाईड झालेला असताना मात्र आज त्या संघाला पुन्हा एकदा सकाळच्या सत्रामध्ये 32 षटकांच्या टीमने हार पत्करावी लागली. दुसऱ्या बाजूने मात्र हार पत्करावी लागली सांगली टीमला, ती मात्र वारणा कोडोली सोबत. आणि आता मात्र या 2 विजेत्या संघांमध्ये या स्पर्धेचा शेवटचा सामना, अर्थातच अतिशय महत्वाची मॅच, जी मॅच ठरवणार या स्पर्धेचा विजेता कोण आणि उपविजेता कोण. कोणाला मिळणार 41,111 रुपये तर कोणाला मिळणार 21,111 रुपये आणि सोबतच एक भव्य ट्रॉफी स्वर्गीय मोहनराव मारुती शिंदे बापू यांच्या स्मरणार्थ. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग मार्क वरती येतोय संजय. पहिला बॉल बॅट पासून खूप लांब ठेवला होता. गतीमध्येही चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं. वेग अपेक्षित करत होते परंतु थोडंसं कमी गतीने हाताळलेला हा चेंडू होता. बॅट लवकर भिरकावली, निर्धाव चेंडू आलाय. या वेळेला मात्र शॉटन पूल तर केला परंतु पुरेशी ताकद नाही फटक्यामध्ये. डीप स्क्वेअर लेग मध्ये मात्र फिल्डर तिकडे बॉलच्या आडवा आला, बॉलला अडवले, बॉलची फ्लिक केली. आणखीन एक धाव मात्र तिकडे येते फलंदाजांकडून. 46 धावा. सातारा स्पोर्ट्स या ऑफिशियल युट्यूब वाहिनीवरती या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्ही पाहू शकाल. मेगा फायनलच्या या मॅचच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी मात्र नक्कीच विनंती असेल, या चॅनलला आपण नक्कीच आपल्या मोबाईल स्क्रीनवर जाऊन लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन हिट करायला विसरू नका. कारण आपल्या जिल्ह्यामध्ये होणाऱ्या सर्व मोठमोठ्या टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा ज्या आहेत त्या आपल्याला इथून पुढे मात्र आपल्या मोबाईल स्क्रीनवर सुद्धा पाहता येऊ शकतील. हीच स्पर्धा नव्हे तर इथून पुढे मात्र मोठ्या मोठ्या स्पर्धा ज्या असतील त्या या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळू शकतील. सजन इंगवले आपण जिथे कुठे असाल मी आपल्याला विनंती करतो की आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. सुरुवातीला 2 ओव्हरमध्ये ज्या पद्धतीची बॅटिंग वारणा कोडोली टीम कडून झाली होती त्यावेळेला असं वाटलं होतं की या 5 ओव्हरच्या सामन्यामध्ये 70-75 धावांचं 80 धावांपर्यंतचं टार्गेट कुठेतरी सेट केलं जाईल. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 24 धावांचा आकडा स्कोर कार्डवर होता. परंतु यावेळेला पुन्हा एकदा मात्र टायमिंग मिस केलं. अप्रतिम टायमिंग नसताना यावेळेला मात्र एक अप्रतिम झेल मात्र तिकडे पकडला गेला.
आज या ठिकाणी मैदानावरती मात्र शुभागमन झाले. आदिमाया स्पोर्ट्स कराड सैदापूरचे सर्वेसर्वा आणि सोबतच या आयोजन समितीचे हितचिंतक सल्लागार मार्गदर्शक मेहरबान हनुमंत घाडगे आपल्याला विनंती असेल व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. सोबतच दीपकजी मोरे त्यांना सुद्धा मी विनंती करेन. दीपकजी मोरे आपण सुद्धा कृपया व्यासपीठावर या. मेहरबान आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मेगा फायनल आहे आणि मेगा फायनलच्या दरम्यान आज टी शर्ट सौजन्य ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी होतं असं मेहरबान हनुमंत घाडगे आणि दीपकजी मोरे साहेब व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दरम्यान आम्हाला एक हिरो गाडीची चावी सापडली आहे. जर कोणाची टू व्हीलरची चावी हरवली असेल तर ती चावी आपल्या कॉमेंट्री बॉक्स मधून आपण घेऊन जायची. सन्माननीय विनायकजी घेरदे साहेब सोबतच मेहरबान हनुमंतजी घाडगे दीपकजी मोरे साहेब यांच्यासोबतच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत पुन्हा एकदा. आणखीन एक विशेष सूचना आहे लक्षात घ्या. दोन्ही टीम पुन्हा एकदा आपल्याला ही सूचना देतोय. मॅच चालू होण्यापूर्वी आपण या सूचनेकडे लक्ष द्या. जी कोणी टीम मेगा फायनल जिंकेल त्या जिंकलेल्या टीम पैकी जर का कोणी टी शर्ट काढली तर त्या टीमला पारितोषिकांच्या माध्यमातून पेनल्टी लागेल. टीमच्या कोणत्याही प्लेअरने टी शर्ट्स काढायचे नाहीयेत मॅच जिंकल्यानंतर. मॅच कोणीही जिंको काय करायचं त्याला नागडा फिरू दे तिकडे. चला 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. 32 शिराळ टीम आपल्याला पुन्हा एकदा सूचना. वरना कोडोली टीम आपल्याला सुद्धा सूचना. मॅच जो कोणी संघ जिंकेल स्पर्धा जो कोणी संघ जिंकेल कोणीही टी शर्ट्स काढून मैदानामध्ये नाचायचं नाहीये. अन्यथा त्यासाठी 10,000 रुपये तुमचे कापले जातील आणि त्यासोबतच स्टंप सुद्धा कोणी काढायचे नाहीये मैदानात जाऊन. हे स्टंप जे आहेत ते मैदानाचे स्टंप्स आहेत. पहिल्याच बॉलवरती काय प्रयत्न तिकडे केला गेलाय. थोडासा बॉल मात्र लांब राहतोय नाहीतर कॅच होऊ शकली असती परंतु चांगले एफर्ट्स तिकडे लावले गेले क्षेत्ररक्षकाकडून. त्याला मात्र दाद द्यावी लागेल. सुरुवात झाली आहे 48 धावांच्या पाठलागाला. 5 ओव्हरचा सामना. 2 षटकं जी आहेत ती पॉवर प्लेची. अवघे 2 फिल्डर या 2 षटकांपर्यंत दायऱ्याच्या बाहेर असतील. त्यानंतर मात्र आपल्या मनाप्रमाणे तुम्ही क्षेत्ररक्षण सजवू शकाल. दरम्यान फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर फलंदाज सचिन आणि सचिन सोबत सौरभ. 2 धावा पहिल्या बॉलवर सचिनच्या बॅटमधून. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन इम्प्रुव्हाइज केला. हा बॉल दिशा दाखवली. बॉल पाठवलं फाईन लेग सीमारेषा पार 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 चौकार.
यावेळेला पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ हाताळायचा होता. फुलर लेंथचा बॉल ड्राईव्ह केलं कव्हर्सकडे आणि एकदा घेण्याच्या तयारीत होते सचिन. मात्र सौरभने कुठेतरी थांबवलं. योग्य निर्णय म्हणावा लागेल तो सौरभचा. Next set. पुन्हा एकदा त्याच पद्धतीच्या फटक्याच्या तयारीत होते. परंतु जसं आपण म्हणतो ना की हर दिन दिवाळी नाही होती, जसं प्रत्येक वेळेला तसा फटका तुमच्याकडून खेळला जाऊ शकेलच असं नाही. एकदा तुम्ही फटका केला त्यावर समाधान माना. वेगळ्या पद्धतीने काहीतरी खेळायचा प्रयत्न करा. चेंडूच्या मेरिटवर फटके खेळा तर तुम्हाला धावा मिळतील. अन्यथा असं इम्प्रुव्हाइजमेंट प्रत्येक बॉलवर जर तुम्ही करण्याच्या प्रयत्नात जाल तर डॉट बॉल येतील आणि मग तुमच्यावरच प्रेशर वाढेल. हे कुठेतरी फलंदाज सचिनला लक्षात घ्यावं लागेल. सीधी उंगली से अगर घी निकलता है तो उंगली टेढ़ी करने की क्या जरूरत. एकदा तुम्ही तो फटका खेळला त्यामुळे सतत तुम्ही जर त्या फटक्याच्या तयारीत खेळण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला असंच मात्र निर्भय चेंडूला सामोरं जावं लागेल. शेवटचा बॉल आता मात्र शिल्लक. एका चौकारानंतर 2 डॉट बॉल आले. आता या शेवटच्या बॉलवर काय करणार सचिन. अक्षय त्याच्या पहिल्या बॉलचा चांगला पुरेपूर फायदा घेतला. 2 धावा घेत मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवली होती. त्यानंतर हा चौकार आलेला आपण पाहिला. 2 निर्धाव चेंडू आलेले आपण पाहिले. शेवटचा बॉल आता मात्र शिल्लक असताना त्याला मात्र पॉईंटच्या क्षेत्रात ढकलून दिलं आणि एकदा घेऊन मात्र ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या अवघ्या आणि अवघ्या 7 धावा. म्हणजे बघा विशालजी या ठिकाणी पहिल्या ओव्हरमधून एक चौकार आलेला असताना सुद्धा उर्वरित 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 3च धावा आलेत. एक दुहेरी, एक चौकार, एक डॉट, पुन्हा डॉट आणि शेवटच्या बॉलवर सिंगल, अशा एकंदरीत 7 धावा. चौकारानंतर 3 बॉल फलंदाजाला बांधून ठेवलं आणि शेवटच्या बॉलवर मात्र त्या सचिनने एक धाव घेतली. 48 धावांचा पाठलाग 5 ओव्हरमध्ये करायचा म्हणजे जवळपास नाही म्हटलं तरी 9:15च्या सरासरीला तुम्हाला बॅटिंग करायची आणि त्यातल्या त्यात पहिल्या ओव्हरमधून तुमच्या टीमसाठी मात्र फलंदाज 7च धावा बनवू शकलेत. म्हणजे इथून पुढे मात्र रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो थोडासा वाढता होणार. आता 4 ओव्हरचा खेळ शिल्लक राहिला. 24 बॉल हातामध्ये आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी मात्र गरज आहे अजून 41 धावांची. म्हणजे जवळपास 10:15चा हा रिक्वायर्ड रन रेट गरजेचा असेल तो 32 शिराळा टीमला हा सामना जिंकण्यासाठी. मेगा फायनल आहे. कुणाला मिळणार 41,111 रुपये रोख रक्कम आणि ही आकर्षक ट्रॉफी. या ट्रॉफीसाठी मात्र गेले 5 दिवस इथे मात्र क्रिकेटची स्पर्धा रंगते. कोण कोरोना या सुवर्ण अक्षरा ट्रॉफीवर आपलं नाव. 32 शिराळा की वारणा कोडोली. आज 4 संघ इथे दाखल झाले होते सेमीफायनल मध्ये खेळण्यासाठी. प्रत्येक संघाला एक ना एक तरी बक्षीस मिळणारच आहे. परंतु प्रत्येकाची नजर प्रत्येकाला हवे असते की आपण विजेतेपदाची ट्रॉफी जिंकावी, आपण या स्पर्धेचे विनर व्हावं. अपील मात्र लाऊड आहे. अपीलला मान्यता मिळते. मोठा विकेट इकडे येतोय. नवीन ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर 32 शिराळा टीमला लागतो मोठा धक्का.
मध्ये पाहिली होती. विशेष चर्चा करायची झाली तर विक्रम शेवटच्या क्षणापर्यंत मैदानावरती थांबला होता. अशीच कविते खेळी आपण जर पाहिलं तर या मेगा फायनल मध्ये सुद्धा गरजेची आहे ती विक्रम कडून. सेलिब्रेशन नंतर पुन्हा एकदा रोहित चव्हाण अप टू द मार्क. स्वर्गीय वेणुताई चव्हाण स्मारक एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट. याच्यातून अंदाजाने मात्र येस येस नो नो शेवटच्या क्षणाला केली हो हो आणि ही एक धाव पूर्ण. अगदी आपण जर पाहिलं तर एका हाताने फटका खेळला. काल जसं आपण म्हटलं की ऑल आउटची ऍडव्हर्टाईज जसं म्हणते ना की पुश करा आणि खुश राहा. यावेळेला काय फटका खेळलाय. व्हॉट एन एक्झिक्युशन. फाईन लेग बाउंड्री लाईन वरून बॉल मात्र वन बाउंड सीमा पार. चौकार. घुटना टेक तमाशा देख असाच काहीसा हा फटका. सडक पे कडक कडक बेधडक चौकार आपण पाहतोय सौरभच्या बॅट मधून. 12 धावा. अर्धा डझन धावांची भर मात्र या बॉलवर पडणार. स्कोर कार्डवर येतो खडखडीत षटकार. इरादा केला पक्का. 6 धावांचा बॉलवर लावला शिक्का. दो धक्का घे छक्का. एक चौकार एक षटकार. 10 धावा या 2 बॉलवरती सौरभच्या बॅटमधून. संकटात आणलं वरना कोडोळी टीमला विचार करायला भाग पाडतील. आणखीन एक विकेट. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर्ड. हाय अँड हँडसम. ह्यूज अँड मॅसिव्ह. हा षटकार पाहिल्यानंतर पुन्हा एकदा मनावंसं वाटतं आजच्या मेगा फायनल मध्ये. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, लुकिंग लाईक अ वाव. Once again, straight batted stroke, CD bat, no backlash. षटकारांची तिकडी तर मात्र दोन ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 30. बॉल शिल्लक आहेत 18 आणि गरज आहे धावांची 18. धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 18 बॉल बाकी आहेत आणि धावांची गरज आहे ती 18. 32 शिराळा विरुद्ध वारणा कोरोली. 32 शिराळा टीमच्या डगआउट मध्ये आता उत्साहाचं वातावरण आहे. वन बॉल इक्वेशन.
अजूनही सामना संपलेला नाहीये, काहीही घडू शकेल या मॅच मध्ये. यामुळे मात्र कट करण्याच्या प्रयत्नामध्ये शॉट थर्ड मॅन मध्ये वारणा कोंडोळीकडून क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. चांगला प्रयत्न, चांगले एफर्ट्स. एक धाव घेतली जाते. स्ट्राईक वर पुन्हा एकदा सौरभ. बॉलिंग मार्क वरती सुनील आला. पहिला बॉल, एक धाव खर्च करतोय. या बॉलवरती मात्र सौरभ कडून कसा फटका खेळला जाणार. यावेळेला मात्र ऑफ साइडला खेळलाय. मिस टाइम शॉट आहे. एक धाव तर येते एक्स्ट्रा कव्हर वरून. फिल्डर तिकडे पोहोचतोय. यावेळेला लेग कटर होता. थोडीशी फ्लाईट दिली गेली होती सुनील कडून. फसवलं होतं फलंदाजाला, परंतु 22 लेग बाईसच्याही धावा आज खूप महत्वाच्याच असतील या क्रिकेट स्पर्धेमध्ये. धावांची गरज आहे ते 18, परंतु त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर 3 सिंगल. पुन्हा एकदा पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय. सौरभचे जे फटके आपण पाहिलेत ना, पुरेपूर ताकदीचा वापर मात्र त्याने केला. त्यांच्या पट्ट्यात बॉल मिळाला रे मिळाला की मग तो मैदानात थांबत नाही. प्रोत्साहन दिलं जाते. खेळाडूंचं कौतुक तिकडे मात्र टाळ्यांच्या माध्यमातून करतात 32 शिराळाचे सर्व प्रतिनिधी. स्कोर जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय तो 35 धावांवरती. यावेळेला पुन्हा एकदा सरळ बॅटनं कॉपी बुक स्टाईल फटका, स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक, स्वीट ड्राईव्हच्या माध्यमातून एक सिंगल धाव सौरभ कडून घेतली जाते. क्लासिकल बॅटिंग केली आज. कॉपी बुक स्टाईल फटके खेळलेत. फाईन लेग मध्ये समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ वरतून डीप मिड विकेट मध्ये पुन्हा एकदा उडवून दिलाय बॉल, फेकून दिलाय बॉल फाईन लेगच्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन 4 धावा. चाळीस धावा धावफलकावरती. 8 धावांची जवळपास गरज 12 चेंडूंमध्ये. 12 चेंडूत 8 धावा म्हणजे 32 शिराळा टीमचं पारडे थोडंसं जड दिसतं या मॅचला घेऊन. बिगा फायनल मध्ये मात्र कुठेतरी चांगली रंगत होईल असं वाटलं सुरुवातीला सुद्धा, परंतु ज्या पद्धतीची बॅटिंग मागील ओव्हरमध्ये सौरभने केली आहे ना, तिथे मात्र मॅचचं संपूर्ण समीकरण बदललेलं आपल्याला बघायला मिळालं. मागील ओव्हर जर आपण पाहिली तर त्या ओव्हरमधून रोहितच्या गोलंदाजीमधून तब्बल 23 धावा आल्या, ज्यामध्ये एक विकेट आली. पहिल्या बॉलवर विकेट पटकावली, परंतु त्यानंतर जे काही घडलं मैदानावरती ते आपण आपल्या डोळ्या देखत पाहिलेलं. एक सिंगल आली, एक चौकार आला आणि लगातार 3 षटकार. मागील ओव्हर मधून मात्र 10 धावा, तर त्या अगोदर 23. एकंदरीत मागील 2 ओव्हर मधूनच 33 धावा आले, तर पहिल्या ओव्हर मधून 7. असे एकूण 3 ओव्हरचा खेळ संपलेला असताना 40 धावा धावफलकावरती. चेंडू शिल्लक राहिलेत 12 आणि आता गरज आहे ती अजून 8 धावांची. Connected. नवीन गोलंदाज येतोय ओव्हर नंबर 4 साठी अक्षय. सजन भाऊ जरा सगळ्यांना खाली बसवा तिकडे. समोर मागे मान्यवर मॅच बघतात. नवीन ओव्हरची सुरुवात. याही वेळेला मात्र एक क्लासिकल फटका. बॉल जातो मात्र फिल्डरच्या मस्तक वर दस्तक देत 1 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी.
अवघ्या 4 धावांची गरज होता. या फटक्यावर मात्र टायमिंग थोडस मिस केलं. हवेमध्ये बॉल राहिला. विकेट पतन होईल का? त्याच हातातून निसटली. नशीबवान राहिलेत आज सौरभ. अवघ्या 3 धावांची आवश्यकता. आता कशा पद्धतीने ही मॅच संपवली जाते. एकेरी 9 चेंडूत 31 धावांवर बॅटिंग करतोय. एकदा जोरदार टाळ्या सौरभ साठी होऊन जाऊ द्या. आणि पुन्हा एकदा आपण नुकतीच माहिती आम्हाला मिळाली की हे 2 भाऊ आहेत, विक्रांत आणि सौरभ. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पुन्हा एकदा 100 फटका. जास्त आता घाई करण्याची गरज पडणार नाही 32 षटकांच्या टीमला. दोन धावा हवेत. स्टीव्हन आणि अशा पद्धतीने मात्र कॅच. सौरभ आउट. अवघ्या 2 धावांची गरज. बॅटर नाव सांगायचंय अनिल. इथे समोर जरा बाहेर या. कोणी मैदानात धावत जायचं नाहीये, कोणी टी शर्ट काढायचे नाहीयेत. पुन्हा एकदा आपल्याला सूचना आहे. स्टंप्स कोणी उचलायचे नाहीये तिकडनं. कोणी स्टंप्सला हात लावायचा नाहीये. दोन्ही टीमला विनंती आहे. आणि अशा पद्धतीने मात्र या वेळेला मात्र या नवीन पर्वात 32 शिराळा टीम श्रीनाथ प्रतिष्ठान 2024 या स्पर्धेची ठरली आहे अंतिम विजेता.